राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे की ऑनलाईन जो बँकेचा फ्रॉड झालेला आहे. आपल्याला कॉल येतो, आपलं KYC दिलेलं नाही आहे, आपलं खातं बंद होईल, आपलं अशा प्रकारचे जे कॉल येतात, फेक कॉल, फ्रॉड कॉल, अशा याच्यातून 2022 ते 2024पर्यंत भारतातल्या लोकांची 15,191 कोटी रुपयाची लोकांना पैसे गेलेले आहेत ऑनलाईन सायबर क्राईम. आणि त्याविरुद्ध 22,473 प्रकरणं गुन्हे नोंद झालेले आहेत. 15,000 कोटीची फसवणूक झालेली आहे सगळ्या भारतीयांची. सायबर क्राईम गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचा सर्वसामान्य माणसाला बराच झटका बसला. अकाउंट नंबर दिलं, पासवर्ड दिला की त्याच्या अकाउंटमधून पैसे गायब झालेले आहेत. आणि सर्वसामान्य माणसासाठी खूप डेंजर आहे. अजून आपल्याकडे सायबर क्राईममध्ये बरीचशी डेव्हलपमेंट चालू आहे, पण अजून ते अपडेट झालेलं नाही आहे की लगेच आरोपी ट्रेस होईल. आणि हे जे सायबर क्राईमचे गुन्हेगार आहेत ते राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जास्त आहेत. आणि हे लोक जंगलात जाऊन, डोंगरावर जाऊन अशा प्रकारचे फ्रॉड करतात. त्यामुळे ते ट्रेस आउट होऊ शकत नाहीत. आणि लाखो लोकांच्या खात्यातून पैसे गेलेले आहेत आणि त्याची नोंद झालेली आहे. बऱ्याच प्रकरणामध्ये पैसे मिळाले आहेत, पण अजूनही बऱ्याच जणांचे पैसे राहिलेले आहेत. पण ही ऑनलाईनचा जो सायबर क्राईमचा गुन्हा आहे, गुन्हेगारी आहे, ही भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सगळ्यांनी अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे की कोणताही फेक कॉल आला, तुमचं लाईट बिल जास्त आले, तुमचे KYC राहिलेली आहे, तुमचं आधार कार्ड द्यायचं राहिले, अशा प्रकारचे काहीतरी फ्रॉड सांगून बँकेचा अकाउंट नंबर घेऊन आपल्या अकाउंटमधून पैसे काढणारे गुन्हेगार, ही नवीन एक जमात तयार झालेली आपल्याकडे सायबर क्राईमची. तरी प्रत्येकानं कोणताही फेक कॉल आल्यावर त्याला आपला अकाउंट नंबर सांगू नका. एक तर ती आपल्या मोबाईलमध्ये अशी सिस्टीम आहे की तसे फेक कॉल आले तर ते कॅन्सल करता येतात. ती एक लॉकची सिस्टीम आहे, ती प्रत्येकानं करून घ्यायला पाहिजे. आणि 15,000 कोटीचा आकडा काय कमी नाही आहे ना. आणि हे सगळ्यांची मेहनतीचे पैसे आहेत. तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये असतात ते पैसे, तुमची मेहनत केलेला पैसा आहे, तुमचा पैसा आहे तो. आणि हे सायबर क्राईम गुन्हेगार फ्रॉड फोन करून सगळ्या लोकांचे पैसे खात्यातून काढून घेत आहेत ऑनलाईन. अशा प्रकारचे जे काही गुन्हे आहेत त्याबद्दल पोलीस यंत्रणा आता तयार होत आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांच्याही ट्रेस आउट झालेले आहेत, पण ती अजून सिस्टीम अपडेट व्हायला वेळ लागणार आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं, नेटचा प्रॉब्लेम असतो आणि हे लोक ज्या ठिकाणावर करतात त्या लोकांना तिथं ट्रेस आउट करणं फार अवघड आहे. मेवात म्हणून एक हरियाणामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त हे सायबर गुन्हेगार आहेत. आणि तिथलचा एक विंध्याचल पर्वत आहे, त्या पर्वतावर ते जातात, वरती बसतात आणि वरतून जंगलामध्ये अशा प्रकारचे फेक कॉल करतात ते. आणि असा लोकांच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतात. त्या मेवातमध्ये फार मोठी दंगल झाली होती 2-3 वर्षापूर्वी. तर तिथलच्या दंगलीमध्ये त्यांनी काय केलं, त्या पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते ते पोलीस स्टेशनच पूर्ण जाळलं त्यांनी. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्या भागातल्या लोकांनी फ्रॉड केले होते, त्यांचे गुन्हे रजिस्टर झाले होते. म्हणून त्यांनी दंगल करून त्या दंगलीमध्ये पोलीस स्टेशनचंच पूर्ण रेकॉर्ड जाळून टाकलेलं आहे. हा त्याच्यावर मोठा महाभयंकर
प्रकार आहे. गुन्हाही करायचा, त्याचे तक्रार आल्यानंतर त्याची कागदपत्र पोलीस स्टेशनमधून जाळायचे, रेकॉर्ड ठेवायचं नाही. किती हुशार आहेत ते गुन्हेगार, पोचलेले आहेत ते आपल्यापेक्षा, शागिर्द आहेत. तरी स्टेट बँकेकडे एकाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती, तर त्यामध्ये बँकेनं दिलेल्या माहितीच्या आधारावर ही माहिती समोर आलेली आहे. तेही पूर्ण समाधान करू शकले नाहीत बँकेचे लोकही, कारण का सायबर क्राईम फार मोठा आहे आणि याचा तपास फार वेगानं करावा लागतो. तुमची कंप्लेंट आल्याबरोबर तुम्ही पोलीस स्टेशन सायबर क्राईमकडे गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. तुमच्या अकाउंटचा बँकेला माहिती द्यायला पाहिजे की अशा अशा प्रकारचा फ्रॉड झालेला आहे, ते माझ्या अकाउंटमधून पैसे जाण्याची शक्यता आहे, म्हणून माझं अकाउंट सील करा. आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं होतं, म्हणून ही माहिती आपल्याला देणे आवश्यक वाटलं मला. म्हणून मी आजचा हा विषय घेतला की सायबर क्राईम, ऑनलाईन गुन्हेगारी, या फ्रॉडपासून आपण स्वतः काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे कॉल आले, कोणाला मदत पाहिजे म्हणून करतात, तुमची KYC राहिली म्हणतात, तुमचं आधार कार्ड चुकलं म्हणतात, तुमचं ATM कार्ड आता ब्लॉक करणार आहोत, अशा प्रकारचे ज्या काही असे फोन येतात त्या फोनला बिलकुल उचलू नका आणि त्याला रिप्लाय देऊ नका. जय श्रीराम.